नगरपालिका निवडणूक काळामध्ये आता सांगोल्यामध्ये धाड सत्र सुरू झालेलं पाहायला मिळतंय। सांगोल्यात 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर धाडी पडल्यात। भाजप, शेकाप, राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर धाडी पडलेल्या आहेत। सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात ही तपासणी केली जाते। शिवसेनेच्या शहाजी बापूंच्या कार्यालयावर सुद्धा धाडी टाकण्यात आले। सांगोल्यात महात्मा फुले चौकातील कार्यालयात तपासणी करण्यात येते। सांगोल्यात 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आलेली आहे। सांगोल्यात हे धाड सत्र पाहायला मिळतंय। नगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये या धाडी पडल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा होतीये। भाजप, शेकाप, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत जोडलेत। अभिराज, आपण पाहतोय नगरपालिका निवडणूक आणि या दरम्यान धाड सत्र पाहायला मिळते। नेमकी ही धाड कशा संदर्भात आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, सांगोला नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना रविवारी रात्री सांगोल्याचे माजी आमदार शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील यांची उत्तर सभा संपल्यानंतर लगेच त्यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली। या ठिकाणी जवळपास रात्री 1:30 वाजेपर्यंत त्यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली। याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं आणि याच दरम्यान शेकाप, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि दीपक आबा साळुंखे गट यांची संयुक्त सांगोला शहर विकास आघाडी आहे, त्यांच्या कार्यालयावर देखील या ठिकाणी छापेमारी करण्यात आली। मात्र दोन्हीकडे कुठेही काही सापडलेलं नाही। सांगोल्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असा ट्विस्ट पाहायला मिळतोय की जे शहाजीबापू पाटील मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपची स्तुती करत होते, त्यांनाच आज भाजपने एकटं पाडल्याचा आरोप शहाजीबापू पाटलांकडून केला जातोय। माझ्या कार्यालयावर धाड टाकण्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा हात असल्याचा आरोप देखील शहाजीबापू पाटलांनी केलेला आहे। आणि एकंदरीतच शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपक आबा साळुंखे गट या तिघांनी मिळून शहाजीबापूंना एकटं पाडल्याचा आरोप देखील शहाजीबापूंनी केला होता। एकंदरीतच शहाजीबापू पाटील आणि जी सांगोला शहर विकास आघाडी करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये आता राजकीय संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय। काल रविवारी मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मात्र मुख्यमंत्र्यांनी कुणावरही टीका न करता फक्त विकास कामांचाच मागोवा घेतला आणि सांगोलकरांना आश्वस्त केलं होतं आणि त्याला उत्तर देण्यासाठी शहाजीबापू पाटलांनी सभा घेतली होती। त्यामध्ये शहाजीबापू पाटलांनी भाजपवर टीका केली होती आणि त्याच्यानंतर लगेच हे धाड सत्र सुरू झाल्याने सांगोल्याचं राजकीय वातावरण एकंदरीतच तापलेलं पाहायला मिळतंय। नक्कीच आपण पाहतोय या सभांच्या दरम्यान जे आरोप प्रत्यारोप केले जातात एकमेकांवरती आणि त्यानंतर आपण पाहतोय या धाड सत्र सुरू आहेत। 5 राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्यात। ते कोणते 5 राजकीय पक्ष आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? शहाजीबापू पाटलांचा शिंदेची शिवसेना हा एक पक्ष आहे आणि शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी संयुक्तरित्या सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ते निवडणूक लढतायत। असे हे 5 पक्ष आहेत, पण 3 पक्षांची एकत्र संयुक्त विकास आघाडी आहे आणि या ठिकाणी शहाजीबापू पाटलांची शिंदेची शिवसेना ही एकटी लढत आहे। एकंदरीतच अशा या राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी 2च कार्यालय आहेत, एक सांगोला शहर विकास आघाडी, ती शेकाप, भाजप आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांची संयुक्त आघाडी आहे आणि शहाजीबापू पाटलांची शिवसेना ही एकटी लढत आहे। नीलम जी, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।